समोरील काच फुटलेला असतानाही एसटी बस निघाली त्र्यंबकेश्वरला. मागील 4 ते 5 महिन्यापासून फुटलेला आहे समोरील काच. चालकांना होतोय त्रास. चिखली आगार व्यवस्थापकाला चालकांनी सांगून सुद्धा होतंय दुर्लक्ष. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आगार व्यवस्थापकाचे मनमानी कारभाराला चालक वाहक कंटाळले असून आज त्याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. चिखली ते त्र्यंबकेश्वर या 400 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालणाऱ्या एसटी बसची समोरील काच फुटलेली असतानाही ही बस आज पुन्हा चिखली ते त्र्यंबकेश्वरला निघाली आहे. बसमधील एका प्रवाशाने हा व्हिडिओ काढला असून आज सकाळी चिखली ते त्र्यंबकेश्वर ही बस क्रमांक MH20GC2906 चिखली आगारातून त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी निघाली आहे. मात्र बस रस्त्यावर धावताना एका प्रवाशाचे लक्षात बसचा काच फुटलेले असतानाही बस रस्त्यावर धावत असल्याचे दिसले. चालकाला विचारले असता चालकाने ही काच मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी फुटलेली असून तशीच बस रस्त्यावर धावत आहे. डेपो मॅनेजरला सुद्धा या संदर्भात अनेक चालकांनी माहिती दिली आहे. मात्र या बसचा फुटलेला काच काही बदलला नाही. काच फुटलेले असल्याने काच स्वच्छ करताना त्रास होतो किंवा वायफर चालू करून काच पुसता येत नाही. शिवाय एखादे वेळी खड्ड्यात बस आढळली तर संपूर्ण काच गळून पडू शकतो. अशाही परिस्थितीत बस चालवावी लागत असल्याचे चालकाने सांगितले. आता यावर परिवहन मंत्र्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.